श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती भक्त हो, ज्यांच्या केवळ नावाने संकटे दूर पळतात, त्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन नेमका का साजरा केला जातो? स्वामी नेमके कुठून आले? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही रंजक कथा पाहणार आहोत. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामींनी हे रूप धारण केले. स्वामींचे मूळ स्थान ते जाणून घेऊया. स्वामी स्वतः सांगतात की ते कर्दळी वनातून प्रकट झाले. असे मानले जाते की सुमारे 800 वर्षापूर्वी हिमालयातील चेलिखेडा येथे त्यांनी तपश्चर्या केली. स्वामी समर्थांची हजारो वर्ष तपश्चर्या करत होते. असे मानले जाते की श्री नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा कर्दळी वनात तपश्चर्येला बसले तेव्हा ते सुमारे 300 वर्ष तिथेच योगनिद्रेत होते. त्यांच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले होते. एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर लागली आणि स्वामींच्या मांडीवर जखम झाली. त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. तो लाकूडतोड्या घाबरला, पण तितक्यात त्या वारुळातून एक दिव्य तेज बाहेर आले आणि साक्षात स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामींचे शब्द त्याच्या कानी ऐकू पडले. ते म्हणजे स्वामींनी त्या लाकूडतोड्याला घाबरू नकोस असा आशीर्वाद दिला. कुऱ्हाडीचा तो वार आजही स्वामींच्या मांडीवर खुनीच्या स्वरूपात होता, असे अनेक भक्त सांगतात. स्वामींच्या प्रकट होण्याची ही कथा आजही भक्तांमध्ये श्रद्धेने ऐकली जाते. तिथून दिव्य प्रकाशासह पूर्ण वाढलेले स्वामी समर्थ प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले. ते सोलापूरच्या मंगळवेढ्यात अनेक वर्ष राहिले आणि शेवटी 1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला ते अक्कलकोटमध्ये आले. 1856 मध्ये ते अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तिथल्या एका वटवृक्षाखाली त्यांनी आपले आसन मांडले आणि पुढील 22 वर्ष तिथेच भक्तांनी कल्याण केले. एका वटवृक्षाखाली बसलेल्या या महापुरुषाने अवघ्या जगाला सबुरी आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला. त्यांनी कधीही स्वतःला देव म्हणून घेतले नाही, पण त्यांच्या लीलाने भक्तांना त्यांच्यातील ईश्वराची प्रचिती दिली. स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधील काळ सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. स्वामी नेहमी म्हणायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. त्यांनी कष्ट आणि नामस्मरणाला महत्त्व दिले. आजही अक्कलकोटमध्ये त्यांची शक्ती तितकीच जागृत आहे. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात ते प्रथम दिसले. तिथल्या चोळापा नावाच्या भक्ताने त्यांना ओळखले आणि आपल्या घरी नेले. त्यानंतर स्वामींनी अक्कलकोटमधील त्या प्रसिद्ध वटवृक्षाखाली आपला मुक्काम ठोकला, जो आजही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. स्वामींचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते, म्हणजेच अजानबाहू होते. ते कधी तासनतास एकाच जागी बसून राहायचे, तर कधी वाऱ्याच्या वेगाने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दिसायचे. अनेकदा स्वामी काहीही न खाता अनेक दिवस राहायचे, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कमी होत नसे. याला योगशक्ती म्हणतात. तर तुम्हाला नक्की आवडली असेल हे स्वामींच्या प्रकट दिनाची कथा, त्यामागील रहस्य आणि ही अद्भुत कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जेवढी होईल तेवढी शक्य अशी सेवा करा. स्वामींचे नामस्मरण करा, जप करा, पाठ करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.